परभणी शहरात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघात प्रतिबंधासाठी महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे। शहरातील 4 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले। या केंद्रांमध्ये उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी प्राथमिक उपचार, शीतकरण सुविधा आणि तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली। तसंच शहरातील गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या तपासणीसाठी विशेष आरोग्य पथकांची नियुक्ती करण्यात आली। ही पथकं सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मोबाईल व्हॅनद्वारे बाजारपेठा, बस स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी गस्त घालून नागरिकांना उष्णतेपासून बचावासाठी मार्गदर्शन करणार आहेत। महानगरपालिकेच्या या उपाययोजनांमुळे उष्णतेच्या लाटेत नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। आदरणीय महापौर सर, माननीय आयुक्त सर, आज परभणी शहर आरोग्य विभागातर्फे आपण प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी बोलवलेली आहे। याच्या मागचा उद्देश असा आहे की सर्व महाराष्ट्रभर सध्या उन्हाचा हाहाकार झालेला आहे, प्रचंड टेम्परेचर वाढलेलं आहे। त्यामुळे परभणी शहर महानगरपालिका आरोग्य विभागाकडनं आम्ही जी काय हीट वेव्ह संदर्भात आम्ही नियंत्रण करण्यासाठी जी उपाययोजना केलेली आहे त्या संदर्भात आज आपण या ठिकाणी बोलूयात। तर आरोग्य विभागातर्फे आम्ही सर्व शहरभर आमचे जे UPSC 26 आहेत त्यापैकी 4 ठिकाणी कोल्ड रूम आम्ही स्थापन केलेले आहेत, ज्या ठिकाणी सुसज्ज असे कॉट, कूलर्स, आवश्यक ती औषधी आणि एज्युकेटेड आमचा स्टाफ, ऑन कॉल डॉक्टर्स अशा आम्ही 4 ठिकाणी केलेले आहेत। ही 4ही ठिकाणं जी आहेत मी आपल्याला सांगू इच्छिते। आमचं पहिलं आहे स्पॉट इनायत नगर, या ठिकाणी डॉक्टर नाहेद मॅडम ऑन कॉल राहतील। त्यानंतर दुसरं आहे ते आमचं खंडोबा बाजार, त्या ठिकाणी डॉक्टर साबिया मॅम आमच्या ऑन कॉल असतील। त्यानंतर खानापूर UPSC आहे, त्या ठिकाणी डॉक्टर आदिती जोंधळे या मॅडम असतील। आणि सगळ्यात चौथं जे आहे ते साखळा प्लॉट UPSC, ज्या ठिकाणी आमच्या सबिया मॅम मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत राहतील। तर या ठिकाणी आम्ही सुसज्ज असं आमचे कोल्ड रूम तयार केलेत। एमर्जन्सीसाठी आम्ही शहरभर प्रसिद्धी करतोय आणि ज्या ठिकाणी आपल्याला पेशंट रुग्णांना जवळ नजीकचं पडेल त्या ठिकाणी आपण ह्याचं उष्णता हीट वेव्ह संदर्भातल्या ज्याही तुम्हाला सिम्प्टोमॅटिक काही लक्षणं दिसली तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्याचा फायदा उचलावा असं सांगते मी। याशिवाय संपूर्ण शहरभर आम्ही आमची ॲम्ब्युलन्स तत्पर ठेवलेली आहे। यामध्ये आमचे 4 स्पॉट आहेत ज्या ठिकाणी आमची ॲम्ब्युलन्स रन करत आहे। पहिलं स्पॉट आहे ते राजगोपालाचारी उद्यान, आमचं या ठिकाणी आरोग्य पथक कार्यरत आहे। या ठिकाणी सुसज्ज स्टाफ आहे, स्टाफ नर्स, MPWs आणि ऑन कॉल डॉक्टर पण त्या ठिकाणी आहेत। राजगोपालाचारी नंतर दुसरं स्पॉट आहे कलेक्टर ऑफिस, शिवाजी चौक आणि जिंतूर नाका। या ठिकाणी आमची ॲम्ब्युलन्स व्हॅन जी कार्यरत आहे आणि सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमच्या ॲम्ब्युलन्स सगळीकडे कार्यरत सद्यस्थितीत आहेत। आमच्याकडे सर्व या ठिकाणी उपलब्ध औषधी साठा आहे, ज्यामध्ये इंजेक्शन ॲड्रेनालिन, ORS, DNS 5%, IV फ्लुइड वगैरे आणि त्याशिवाय सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट अशा पद्धतीने आम्ही त्या मेडिसिन उपलब्ध करून दिलेले आहेत। तरी सर्व परभणी शहरातील गरजूंना जे या हीटस्ट्रोकमध्ये सफर होत आहेत त्यांना माझी विनंती आहे की हे स्पॉट आम्ही आता हे जे डिक्लेअर केलेले आहेत या ठिकाणी आपल्याला कुठलेही साईन सिम्प्टम दिसल्यास आपण या ठिकाणी उपचार करावेत असं मी आपल्याला विनंती करत आहे। या दृष्ट्या जर नॉर्मल टेम्परेचरपेक्षा जे नेहमीचं तापमान असतं त्यापेक्षा 4 डिग्रीपेक्षा जास्त जर वाढ झाली तर त्याला आपण उष्णतेची लाट असं संबोधतो आणि त्यावेळेस प्रकर्षाने काही काळजी घेणं आवश्यक असतं। मी नागरिकांना नम्र आवाहन करेन महापालिकेतर्फे की त्यांनी जास्तीत जास्त पाणी प्यावं। ORS सारखे जे मेडिसिन्स आहेत ते वेळच्या वेळी घ्यावेत। स्वतःला नेहमी डिहायड्रेट होऊ देऊ नये, बॉडी नेहमी हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे। या दृष्टीने आणि जे हेवी म्हणजे जास्त तापमानाचा जो काळ आहे तो सकाळी साधारणपणे 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंतचा, यावेळेस उन्हामध्ये एकतर आवश्यक कामाशिवाय फिरू नये आणि फिरत असाल तर योग्य ते काळजी घेणं आवश्यक आहे।
या व्यतिरिक्त जर कोणाला त्रास जाणवला, कारण उष्माघात हा थोडासा सिरियस अटॅक असतो, अशा वेळी आमचे 4 PSC आणि आमचे जे मोबाईल ॲम्ब्युलन्सेस आहे त्याचा त्यांनी निश्चितपणे त्याचा उपयोग करून घ्यावा असं मी नागरिकांना नम्र आवाहन. आता आम्ही जे प्रिकॉशनरी मेजर म्हणून आम्ही जे घेतलेलं आहे, फर्स्ट ऑफ ऑल पर्टिक्युलर पॉईंट्समध्ये आम्ही ॲम्ब्युलन्स लावला आणि तिथं डॉक्टर पण आहे की प्रथम उपचार त्यांना देत आहेत. जे हीट स्ट्रोक आहे त्याच्यापासून त्यांना कसं वाचावं एक एज्युकेशन म्हणून ते आम्ही प्रसिद्ध करणार आहात की जे हाऊ टू मतलब प्रिवेंट फ्रॉम हीट स्ट्रोक, प्रिवेंशन के लिए भी हम मेजर्स बताएंगे. अजून काही बरेच गोष्टी आम्ही त्या अनुषंगाने केली. 4 सेंटर्स आहे जे आता मॅडम तुम्हाला बोलला, त्या सेंटरवर असे पेशंटना तिथं सुविधा देण्याकरिता आम्ही ते अवेलेबल केलं आहे. पालकमंत्री पण आम्हाला त्यांना म्हटलं आहे, आमदार साहेब, खासदार साहेब यांना शब्द दिलेला आहे की जे मेडिकलसाठी जे आता कमी त्याची आम्ही पूर्तता करून तुम्हाला देऊ. थोड्या वेळामध्ये नक्की तुम्हाला काहीतरी चेंज म्हणून दिसेल. परभणीमध्ये जे आपला आरोग्याचा जे विभाग खाली गेलेला आहे त्याला कसा वरी आणायचा आणि लोकांना ती मूलभूत सुविधा कशी प्राप्त झाली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर वर्क करत आहे आणि प्रत्यक्षात तुम्हाला विजिबली हे रिझल्टमध्ये तुम्हाला दिसणार. जालना तालुक्यातील काही ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते. खराब रस्त्यांमुळे प्रवास अत्यंत कठीण झाला असून शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या मार्गावरून जालना शहराकडे दूध, शेतमाल तसंच दैनंदिन गरजेच्या वस्तू वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. 2 चाकी वाहन चालवणं कठीण झालंय आणि अनेक नागरिकांना शारीरिक त्रासही जाणवत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. त्यामुळे रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करून दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कोंडिबा अनपट यांनी. उत्तम कांबळे यांनी लोकशाही, संविधान आणि मतदानाचं महत्त्व अधोरेखित करत मत विकू नका, आत्मसन्मान जपा असं आवाहन केलंय. नाशिक येथील साई नाट्यगृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण होते, तर उद्घाटन पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या हस्ते झालं. वक्त्यांनी संविधान हे समाज परिवर्तनाचं प्रभाव साधन असल्याचं म्हणत दरम्यान आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत विविध गटातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजवर एका 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आलाय. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आलाय. सुरुवातीला मृतदेह संशयास्पद वाटत होता, मात्र पोलिसांच्या माहितीनुसार या तरुणीची हत्या झाल्याचं समजतंय. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय. पोलिसांकडून लॉजिंगचे CCTV फुटेज तपासले जात आहेत. सध्या या परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं कळतंय. पल्लवी मोरे असं या हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे आणि आरोपी फरार आहे. नेमकी ही तरुणी लॉजिंगवर का आली आणि कोणासोबत आली, आरोपीनं तरुणीची हत्या का केली याचा पोलीस तपास करत आहेत. आम्हाला ओमकार लॉज येथून कॉल आला. त्यानंतर आम्हाला घटना घडल्याचं कळालं आहे. एका महिलेचा मृत्यूदेह मिळालेला आहे. त्यानंतर आम्ही त्यावरती तपास चालू केला आहे. तात्काळ तिथे टीम पाठवून आपण फॉरेन्सिक एक्सपर्ट, त्यानंतर फिंगरप्रिंट एक्सपर्ट, डॉग स्क्वॉड यांना बोलवून तेथील पुराव्याच्या दृष्टीने मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण जप्त केलेल्या आहेत आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण तपास पथक पाठवलेले आहे. आपण आरोपीचा शोध घेत आहोत. तसंच जी व्यक्ती मृत्युमुखी पडलेली आहे तिचा नाव, गाव याची ओळख पटवत आहोत आणि गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि पुढील तपास गोरेगाव पोलीस स्टेशन करत आहेत आणि लवकरच आपण आरोपीचा शोध घेऊ. महाराष्ट्रामध्ये नाही, आपण तांत्रिक तपास करणार आहोत. आमचे एक्सपर्ट आहेत, आमचे तपासी अधिकारी आहेत. त्यांच्या मार्फतीने आपण ह्या गोष्टीचा तपास करत आहोत. आपण प्रगतीपथावरती म्हणजे फास्ट फॉरवर्ड ह्या गोष्टी करून घेऊ आणि लवकरात लवकर आरोपीचा. या बातमीसोबतच महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.